नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 1 आणि 2 जुलै 2026चे जेवढेही महत्त्वाच्या घडामोडीचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आज आपण 2 दिवसाची चालू घडामोडी बघणार आहोत. उद्यापासून आपण दररोज कंटिन्यूपणे चालू घडामोडी बघूयात. चला, रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बघा, अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. प्रश्न असा होता, नुकतेच जपानला हरवून 18 वर्षाखालील पुरुष हॉकी आशिया कप 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेलं आहे? हा जो काही देश आहे तो आहे भारत. पर्याय क्रमांक 2. भारताने जपान या देशाला हरवून 18 वर्षाखालील जे का पुरुष हॉकी आशिया कप आहे त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, नुकत्याच आलेल्या क्यूएस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2027मध्ये भारताचा संपूर्ण जगात कितवा क्रमांक लागतो? हा जो काही इंडेक्स आहे तो इंडेक्स खूप महत्त्वाचा आहे आणि क्वॅकरेली सिमॉन्ड्स म्हणजेच क्यूएस म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये भारत जो क्रमांक आहे तो 13वा आहे. पर्याय क्रमांक 1. 13व्या क्रमांकावरती भारत आहे, लक्षात ठेवा. आणि साऊथ आशिया म्हणजे दक्षिण आशियामध्ये जो आहे तो पहिला क्रमांक भारताचा आहे. ओके, लक्षात ठेवा. IMP फ्युचर ऑफ वर्क ग्लोबल रँकमध्ये 5व्या क्रमांकावरती भारत येतो. ओके, जो स्किल्स इंडेक्स आहे याच्यामध्ये मात्र भारत हा कितव्या क्रमांकावरती असेल तर तो आहे 13व्या क्रमांकावरती. जे महत्त्वाचे निर्देशांक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारत हा 128व्या क्रमांकावरती आहे. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025मध्ये भारत हा 63व्या क्रमांकावरती आहे. ओकलाच्या स्पीड टेस्ट 2025मध्ये भारत हा 26व्या क्रमांकावरती आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये भारत हा 41व्या क्रमांकावरती आहे. जागतिक बँकेच्या समानता निर्देशांक 2022च्या गिनी इंडेक्समध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावरती आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भारत हा 24व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल विंड रिपोर्टमध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025मध्ये भारत 66व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये दहशतवाद निर्देशांकामध्ये भारत हा 13व्या क्रमांकावरती आहे. GDPच्या आधारावर श्रीमंत देशामध्ये भारत 122व्या क्रमांकावरती आहे. क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये भारत हा 6व्या क्रमांकावरती आहे आणि जागतिक भूक निर्देशांकामध्ये भारत हा 102व्या क्रमांकावरती आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भारत हा आनंदी निर्देशांकामध्ये संपूर्ण जगात कितव्या क्रमांकावरती आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती आहे संपूर्ण जागतिक पातळीवरती. पुढचा प्रश्न दुसरा, नुकतंच GI टॅग मिळालेले मालवी बटाटा, जो मालवी बटाटा आहे हे कोणत्या राज्यातील आहे? कोणत्या राज्यातील उत्पादन आहे ज्याला मालवी बटाटा म्हणतो आपण, ज्याला GI टॅग भेटलेला आहे? आणि हा जो काही राज्य आहे तर तो मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक 2. मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, IMP आहे. GI म्हणजे काय? जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणतो आपल्याला. GI टॅग जो आहे तो वस्तू उत्पादन याला भेटत असतो आणि 10 वर्षासाठी याची व्हॅलिडिटी असते. लक्षात ठेवा, जो व्हॅलिडिटी आहे त्याची 10 वर्षासाठी असते. 10 वर्षांनी परत रिन्यू करायला होतो. आणि 2004मध्ये दार्जिलिंगचा चहा आहे, दार्जिलिंगचा चहा जो आहे ह्याला 2004मध्ये सर्वात प्रथम काय भेटलं होतं? GI टॅग भेटलं होतं संपूर्ण जगाच्या संपूर्ण भारतामध्ये. लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये जे सोलापूरची चादर आहे, महाराष्ट्रामध्ये सोलापूरची जी चादर आहे हे चादर पहिला GI टॅग आहे ज्याला 2005मध्ये GI टॅग भेटलं होतं. ओके, मग मध्य प्रदेशविषयी जे अधिक पॉईंट आहेत ते एकदा आपण चर्चा करूयात. राजधानी मध्य प्रदेशची भोपाळ आहे. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. विधानसभा सदस्य संख्या 230 आहे. लोकसभा सदस्य 29, राज्यसभा सदस्य 11. राज्य मासा आहे त्यांचं महासीर. टोपण नाव आहे हार्ट ऑफ इंडिया. ओके, हार्ट ऑफ इंडिया असं म्हटलं तर मध्य प्रदेशला. आणि मध्य प्रदेश राष्ट्रीय उद्यान येतात पेंच, कान्हा, बांधवगड, संजय, कुनो, सातपुडा, वनविहार, पन्ना, माधव, मांडला प्लांट, फॉसिल हे सर्व राष्ट्रीय उद्यान येतात. लक्षात ठेवा, IMP आहे. आणि हे आहे मध्य प्रदेशमध्ये सांचीचे स्तूप. सांचीचा स्तूप जो आहे तो मध्य प्रदेश याच राज्यामध्ये तो. आणि हे आहे खजुराहो मंदिर जे मध्य प्रदेशमध्ये आहे. चला, पुढचा प्रश्न तिसरा, नुकत्याच आलेल्या 67व्या आवृत्तीत जगातील सुपर कम्प्युटर कोणता आहे? संपूर्ण जगाच्या बाबतीमध्ये सध्या सुपर कम्प्युटर हा कोणता ठरला आहे? ह्याचं नाव आहे लाईनशाईन. पर्याय क्रमांक 3. आणि लाईनशाईन ह्या कोणत्या देशाचा असेल तर तो आहे चीनचा. चीनचा लाईनशाईन हा
खूप खूप महत्त्वाचं आहे. 2.198 एक्झा फ्लॉप याचं पर सेकंद एवढं स्पीड आहे या लाईन शेनचं. 2 नंबरला कुठला असेल? 2 नंबरला जो कॉम्प्युटर आहे त्याला म्हणतो आपण एल कॅपिटन. एल कॅपिटन हा अमेरिकेचा आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे जो पूर्वी आपण लक्षात ठेवत होतो तो म्हणजेच फ्रंटियर. फ्रंटियर हा अमेरिकेचा आहे जो 3 नंबरला आता आलेला आहे. आणि जर भारत म्हटलं, भारताचं पहिलं सुपर कॉम्प्युटर कुठलं असेल? फर्स्ट भारतामध्ये पहिलं सुपर कॉम्प्युटर आहे परम 8000. परम 8000 लक्षात ठेवा, भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर आहे. आणि भारताने 2015मध्ये एक मिशन सुरू केलं आहे ज्याला आपण सुपर कम्प्युटिंग मिशन म्हणतो आपण. सुपर कम्प्युटिंग मिशन. आणि सुपर कम्प्युटर मॅन ऑफ इंडिया म्हणतो आपण विजय भटकर यांना. विजय भटकर लक्षात ठेवा. आणि सुपर कम्प्युटर भारतावर निर्माण करण्यासाठी एक संस्था आहे CDAC. ही संस्था खूप महत्त्वाची आहे जी पुण्यामध्ये येतं. CDAC सेंटर फॉर डेव्हलपिंग ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग. CDAC IMP आहे. पुढचा प्रश्न 4. नुकतेच फिफाने कोणत्या देशाला 24 जून 2026 पासून अनिश्चित कालासाठी निलंबित केलं आहे? फिफाचा जो वर्ल्ड कप आहे तो सध्या 2026मध्ये 3 देशात होत आहे. एक आहे अमेरिका, दुसरा आहे मेक्सिको आणि तिसरा आहे कॅनडा. ओके, 3 देशामध्ये सध्या फिफाचं वर्ल्ड कप चालू आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये. याचं उद्घाटन करण्यात आलं आहे नुकत्याच. कोणत्या देशामध्ये? तर ते आहे मेक्सिकोमध्ये. मग याच्यामध्ये नेपाळला फिफानं काय केलं? बंदी घातलेली आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 नेपाळ IMP आहे. आणि फिफाचं हेडक्वार्टर कुठं असेल? झुरिच. फिफाचं मुख्यालय झुरिच या ठिकाणी येतं. आणि झुरिच स्वित्झर्लंड याच्यामध्ये. आणि गियानी इन्फंटिनो हे फिफाचे कोण येतं? सध्याच्या घडीला प्रमुख आहेत, मुख्य आहेत. बाकीच्या 2-3 देशांच्या राजधानी सांगून टाकतो. भूतानची राजधानी थिम्पू आहे, लक्षात ठेवा. आणि भारताचे UPI स्वीकारणारा जगातील पहिला देश हा भूतान होता. म्यानमारची राजधानी नॅपिडो आहे. आणि इंडोनेशियाची राजधानी येतं जकार्ता. आणि इंडोनेशियाची नवीन राजधानी आहे नुसंतारा. नेपाळ. मग नेपाळ या ठिकाणी बघून घ्या. नेपाळ या ठिकाणी आहे. नेपाळ भारतामधील साधारणतः 5 राज्यांची सीमा लागलेली आहे. या ठिकाणी उत्तराखंड आहे, या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे, या ठिकाणी बिहार आहे, या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे आणि या ठिकाणी तो सिक्कीम. 5 राज्यांची सीमा लागलेली आहे नेपाळला. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. काठमांडूमध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन सार्कचं मुख्यालय येतो. चलन आहे नेपाळी रुपया. पंतप्रधान आहेत बालेन शाह. राष्ट्राध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल. संसद आहे त्यांचं संघीय संसद. आणि राष्ट्रीय खेळ आहे त्यांचा दंडी BU. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच भारतातील पहिले 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ भित्तिकेचे मॉड्यूल कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर तैनात करण्यात आलेलं आहे? हे भारतातील पहिले 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ भित्तिक आहे, ज्याला आपण रीफ असं म्हणतो. आणि हे कुठं असेल? हे आहे आपल्या मन्नारच्या आखातामध्ये. मन्नारचे आखात कुठं येते? हे मन्नारचे आखात हे येतं तामिळनाडूमध्ये. पर्याय क्रमांक 4. तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवरती 2 सागरी जो नॉटिकल मैल आहे, या 2 सागरी नॉटिकल मैलामध्ये हे उभारण्यात आलेलं आहे. प्रवाळ भित्तिका लक्षात ठेवा, मॉड्यूल आहे तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवरती. अच्छा, तामिळनाडूच्या किनारपट्टीला काय म्हणतात? याला म्हणतो आपण कोरोमंडलचा किनारा. कोरोमंडलचा किनारा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी याला. मन्नारच्या आखात जे या ठिकाणी रामेश्वरम आहे, रामनाथपुरम या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे IMP. आणि संपूर्ण जगातील सर्वात मोठे प्रवाळ भित्तिक कुठलं असेल? संपूर्ण जगातील सर्वात मोठे जर म्हटलं तर ते आहे ग्रेट बॅरियर रीफ. ग्रेट बॅरियर रीफ हे कुठे येतं? ग्रेट बॅरियर रीफ येतं आपल्या. ग्रेट बॅरियर रीफ कुठे येतं? हे येतं ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवरती. लक्षात ठेवा, IMP आहे. मग तमिळनाडू याविषयी चर्चा करूयात आपण. राजधानी चेन्नई आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय थलपती. राज्यपाल तर राजेंद्र अर्लेकर. विधानसभा सदस्यसंख्या 234 आहे. लोकसभा सदस्य 39. राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. हा निलगिरी तहर आहे. राज्य फुलपाखरू आहे तामिळ यावमेन. राज्य फळ आहे फणस. आणि राष्ट्रीय उद्यान आहे गिंडी, मुदुमलाई, मन्नारच्या आखात, इंदिरा गांधी आणि मुकुर्ती. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच आलेल्या एका जागतिक अभ्यासानुसार जगातील 3रे सर्वात कुटुंब स्नेही विमानतळ म्हणून कोणत्या भारतीय विमानतळाला स्थान देण्यात आलेलं आहे? हे सर्वाधिक कुटुंबस्नेही विमानतळ फॅमिली एअरपोर्ट आहे. फॅमिली फ्रेंडली एअरपोर्ट तो कुठला असेल?
हा तिसऱ्या क्रमांकात संपूर्ण जगातील आहे. त्याचं नाव आहे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, पर्याय क्रमांक 3. केम्पेगौडा कुठे येतं हे? केम्पेगौडा तर बेंगळुरू या ठिकाणी. बेंगळुरू विमानतळाचं नाव काय असेल? केम्पेगौडा. लक्षात ठेवा. या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी आहे, जो केम्पेगौडाचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे. त्याला आपण स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी असं म्हणतो, केम्पेगौडा. बाकी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे येतं? हे येतं मुंबईला. लोहगाव विमानतळ आहे. लोहगाव म्हणजे संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय लोहगाव विमानतळ, जो पुणेमध्ये आहे. पुणेमध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच 11वी ब्रिक्स ऊर्जा मंत्र्यांची बैठक 25 आणि 26 जून 2026 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? ही 11वी ब्रिक्स आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ब्रिक्सचं जे काय 2026चं परिषद आहे, तो भारतामध्ये स्टार्ट झालेला आहे. म्हणजे यंदाचं जो परिषद आहे 2026मध्ये भारतामध्ये होत आहे. मग वेगवेगळ्या शहरामध्ये त्याचे ब्रिक्सच्या मंत्र्यांची परिषद पार पडत आहेत. नुकतेच ऊर्जा मंत्र्यांची परिषद पार पडली गुरुग्राम या ठिकाणी. गुरुग्राम येतं हरियाणामध्ये. हरियाणा, गुरुग्राम, पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा, IMP आहे. गुरुग्राममध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं देखील मुख्यालय या ठिकाणी येतो. त्याला आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणतो. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं मुख्यालय तिथंच आहे. आणि भारतातील पहिलं सौर ATM देखील त्याच ठिकाणी आहे. भारतातील पहिलं सौर ATM कुठं असेल? तर ते आहे नेल्लोरला. भारतातील पहिले सौर ATM आहे नेल्लोरला, सोलर ATM. आणि भारताचे ऊर्जामंत्री कोण असतील? हे आहेत मनोहरलाल खट्टर. मनोहरलाल खट्टर. आणि भारतातील पहिलं कोणतं ATM गुरुग्रामला असेल? तर ते भारतातील पहिलं धान्य ATM. भारतातील पहिलं ग्रेन ATM, धान्य ATM कुठं आहे? गुरुग्राम याच ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न 8वा. नुकतेच व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलेले आहे? हे ऑपरेशन आहे, ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन अमिस्ताद, पर्याय क्रमांक 2. अमिस्ताद याचा अर्थ होतो मैत्री. अमिस्तादचा अर्थ काय? मैत्री आहे. आणि व्हेनेझुएला आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काय असेल? काराकस. व्हेनेझुएलाची राजधानी आता काराकस. आणि व्हेनेझुएला या देशामध्ये संपूर्ण जगातील सर्वात उंच धबधबा आहे. संपूर्ण जगातील सर्वात उंच धबधबा जो आहे तो व्हेनेझुएला या देशामध्ये येतो, ज्याचं नाव आहे एंजल फॉल्स. एंजल धबधबा 979 मीटर याची उंची आहे. एंजल धबधबा लक्षात ठेवा. म्हणजे काही ऑपरेशन आहेत, या ऑपरेशनवरती एकदा आपण नजर टाकू, जेणेकरून आपल्याला डोक्यात राहून जाईल. मिझोराममधील अंमली पदार्थ विरोधी मोहीम, त्याचं ऑपरेशन नाव आहे ऑपरेशन जेरिको. तेलंगणामधील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, ऑपरेशन क्रॅकडाऊन. जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराचे ऑपरेशन आहे, ऑपरेशन त्रासी फर्स्ट. सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीदरम्यान शून्याखालील तापमानात अडकलेल्या स्थानिक आणि पर्यटकांना मदत म्हणून भारतीय लष्कराने राबवलेले ऑपरेशन आहे, ऑपरेशन हिमराहत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान विरोधात पाकिस्तानने राबवलेले ऑपरेशन आहे, ऑपरेशन गजब लिल हक. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदुका आणि इतर शस्त्रे घेऊन स्वतःचे फोटो शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दिल्ली सरकारचे ऑपरेशन आहे, ऑपरेशन शास्त्र. गँगस्टरच्या विरोधात पंजाब राज्याचे ऑपरेशन आहे, ऑपरेशन प्रहार. इराणमधील सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खमेनी यांना ठार करण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने राबवलेले ऑपरेशन आहे, ऑपरेशन एपिक फ्युरी. गुंडाचा खात्मा करण्यासाठी उत्तर प्रदेशने राबवलेले ऑपरेशन आहे, ऑपरेशन लंगडा व ऑपरेशन खल्लास. पंजाबमधील पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याचे ऑपरेशन आहे, ऑपरेशन राहत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी भारतीय नौदलाने सुरू केले ऑपरेशन आहे, ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. जानेवारी 2026 नंतर इराणमधील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीनंतर इराणमधून सुमारे 10,000 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारताने राबवलेले ऑपरेशन आहे, ऑपरेशन स्वदेश. इंटरपोल व WCO वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन याने 134 देशांमध्ये राबवलेली एक जागतिक वन्यजीव तस्करी विरोधी मोहीम आहे, ऑपरेशन थंडर. आखाती युद्धातील तेलवाहक जहाजांना कोणत्या ऑपरेशन अंतर्गत भारत संरक्षण पुरवत आहे? तर ऑपरेशन हा ऑपरेशन संकल्प. आणि भारतीय लष्कराने लडाखमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी राबवलेले ऑपरेशन आहे, ऑपरेशन नेत्र फर्स्ट. चला पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच भारताचा 96वा चेस ग्रँडमास्टर बनलेला आहे, त्याचं नाव काय असेल? कोण बनले आहे भारताचा नवीन 96वा चेस ग्रँडमास्टर? त्यांचं नाव आहे इथन वाझ, पर्याय क्रमांक 3. हा गोवाचा आहे.
इथन वाज. 95 क्रमांकाचा ग्रँडमास्टर कोण होता? आरोनक घोष, पश्चिम बंगाल. 95 क्रमांकाचा आरोनक घोष आणि 96 आता इथन वाज लक्षात ठेवा. 10वा अंतिम प्रश्न. नुकतेच भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाचे प्रतिष्ठित सुवर्ण पदक 2026 कोणाला प्रदान करण्यात आले आहे? हे तर विश्वनाथन आनंद, पर्याय क्रमांक 3. विश्वनाथन आनंद हे भारताचे पहिले भारताचे चेसचे ग्रँड मास्टर आहेत. आणि जो संस्था आहे फिडे जी संस्था आहे, फिडे संस्था म्हणजे याचं हे चेसचं संपूर्ण जागतिक पातळीवरती असणारं मुख्यालय आहे. याचं उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद लक्षात ठेवा. मग जे 2-3 पुरस्कार आहेत महत्त्वाचे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. विजडेन क्रिकेट पुरस्कार आहेत. वर्षातील 5 सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू जे आहेत भारताचे त्यांचे नाव आहेत शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज. जगातील आघाडीचे महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे दीप्ती शर्मा यांना. जगातील आघाडीचा T20 क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आहे. आणि उत्कृष्ट वैयक्तिक कसोटी कामगिरी करणारा खेळाडू आहे शुभमन गिल. जे आपले ईबुक आहेत, हे ईबुक कोणाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही ह्या QR कोडवरती पैसे पाठवून देऊ शकता. अगदी 10 रुपयाला आहे आणि व्हॉट्सअप नंबरला हे तुम्ही मेसेज करू शकता. आणि लवकरच तुम्हाला मी आणखीन एक 7-8 दिवसामध्ये साधारणतः 15 तारखेच्या आसपासमध्ये 15 जुलैपर्यंत तुम्हाला मी काय करणार आहे, जानेवारी ते मेपर्यंत जे 6 महिने आहेत टोटलपणे, जूनपर्यंत, जानेवारी ते जूनपर्यंत 6 महिने आहेत. या 6 महिन्याचं एक ईबुक टोटलपणे लॉन्च करेन ज्यामध्ये तुम्हाला कंटेंट भरपूर राहून जाईल. 15 जुलैपर्यंत साधारणतः ते ईबुक येऊन जाईल. चला, मागच्या लेक्चरवरती एका रिव्हिजन करूयात आपण, कारण रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. नुकतेच कोणत्या देशात शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्राचीन भारतीय वैद्य महर्षी सुश्रुत यांच्या 90 किलो वजनाच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे 19 जून रोजी. तर हा देश आहे स्कॉटलँडची राजधानी एडिनबर्ग. दरवर्षी जागतिक संगीत दिन कधी साजरा केला जातो? 21 जूनला असतो. दरवर्षी जागतिक शरणार्थी दिवस कधी साजरा केला जातो? तर तो आहे 20 जूनला. FIH वुमन्स नेशन्स कप 2026चा विजेता देश कोणता असेल? तर तो आहे भारत. कोणत्या राज्यातील बिहू पेपा या वाद्याला GI टॅग मिळाले आहे? हे राज्य आहे आसाम. डोंगफेंग 17 हे हायपरसोनिक मिसाईल कोणत्या देशाने लॉन्च केले आहे? हे आहे चीन. सुझलॉन कंपनीने कोणत्या राज्याच्या विजयनगर जिल्ह्यात भारतातील सर्वात उंच पवनचक्की उभारले आहे? कर्नाटक. चीनमध्ये पार पडलेल्या एशियन रिले चॅम्पियनशिप 2026मध्ये भारताने 4x100 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. भारतीय ॲथलेटिक्स पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? नीरज चोप्रा. 200 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे हरमनप्रीत कौर. नुकतेच राजीनामा दिलेले कीर स्टारमर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? हे आहेत इंग्लंडचे. आणि भारताला 28वी नवरत्न कंपनी बनलेली आहे CPCL. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी आता कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकत्याच 15 वर्षाखालील बालकांवर सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारा पहिला अरब देश हा कोणता बनलेला आहे? पहिला अरब देश कोणता आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, उत्तर द्यायचं आहे. आणि जो आपला अनुभव स्टडीचं जो व्हॉट्सअपचा चॅनेल आहे, ओके, व्हॉट्सअप चॅनल म्हणतो ग्रुपने व्हॉट्सअपचं चॅनल अनुभव स्टडी NDSS तुम्ही चॅनल सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. त्या ठिकाणी देखील रोज सकाळी मी तुम्हाला चालू घडामोडी पाठवून देत असतो आणि महत्त्वाचे कंटेंट जे आहेत चालू घडामोडीचे पाठवून देत असतो. या चॅनलला तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवा, ज्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. अनुभव स्टडी NDSS नावाचं व्हॉट्सअपचं चॅनेल. जो आपलं अनुभव स्टडीचं ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन कोणी इन्स्टॉल केलं असेल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्या ठिकाणी स्पेशल GKची बॅच आहे तेही घेऊ शकता. आणि जो टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल देखील नक्कीच तुम्ही फॉलो करून ठेवू शकता. इंस्टाग्राम आहे, ह्याला पण तुम्ही नक्कीच या ठिकाणी स्कॅन करून फॉलो करून ठेवून टाका. चला, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरच्या याच लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. जय हिंद.